पहिला गणपती आले ना गाडीत मग लावा आले आले ओ मेजर मध्ये आलायत माझ्या पुणे शहराचे 22 खासदार आणि महाराष्ट्र नगरसेनेचे सरचिटणीस नगरसेवक वसंत काका मोरे
यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्याचबरोबर शाखाध्यक्ष अनिलजी परदेशी, शाखाध्यक्ष मंगेशजी रासकर, शाखाध्यक्ष शुभम आला, त्याचबरोबर जयंत भाऊगिरी, विशाल ओवाळ, प्रकाशजी मळेकर या सर्व मित्र परिवाराचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर पर्वती विभागाच्या उपविभाग अध्यक्षा महिला नास्ताई इनामदार यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत। सन्माननीय नगरसेवक आणि पुणे शहराचे भावी खासदार वसंतदादा मोरे यांच्या संकल्पनेतून आणि मनोज ठोकळ आणि रुपालीताई ठोकळ यांच्या माध्यमातून गांधीनगर येरवडा या ठिकाणी जो काही हळदी कुंकू आणि भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमासाठी या सर्व मित्र परिवाराचं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहर्ष स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना वडगाव शहरी मतदारसंघच्या वतीनं रुपालीताई आणि मनोज भाऊ यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम केला जातोय। तात्यासाहेबांचं जंगी स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ठाणे वाघ आणि कृपया मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो। तात्यासाहेबांना मानाचा फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे, तरी मी वसंतदादा मोरे यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावरती यावं आणि मानाचा फेटा आपण परिधान करावा। पुण्यनगरीचे भावी खासदार माननीय वसंतदादा मोरे, वसंत भाऊ मोरे, कुणाचा काही प्रॉब्लेम असू द्या, माणसांनी घरदार सोडले। आज सकाळी रविवारी 7 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत पुण्यातली कुणी माणसं उद्या त्यांचा जनता दरबार भरला जातो आणि तो कार्यक्रम उरकून तात्यासाहेब आपल्या या भाऊ आणि वहिनींच्या प्रेमासाठी आणि तुमच्या प्रेमासाठी इथे आले, त्याबद्दल तात्यांचा हा सन्मान। सन्माननीय नगरसेवक आणि पुणे शहराचे भावी खासदार वसंतदादा मोरे यांच्या संकल्पनेतून आणि वडगाव शहरी मतदारसंघाचे उपविभाग अध्यक्ष मनोज भाऊ ठोकळ, त्याचबरोबर रुपालीताई ठोकळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी गांधीनगर येरवडा या ठिकाणी जो हळदी कुंकू आणि भव्य लकी ड्रॉचा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय नगरसेवक पुणे शहराचे भावी खासदार मनसेची धडाडती तो वसंतदादा मोरे यांचं आगमन झालं। सर्व गांधीनगर वासियांकडनं त्यांचं सहर्ष स्वागत। आमचे सन्मित्र आणि इंजिनियर दादा गोंडके, शंकरराव सूर्यवंशी यांनी मानस व्यक्त केला की मला तात्यांना फेटा घालून त्यांचं स्वागत करायचं, त्यामुळे दादा स्वतः फेटा बांधून तात्यांचं या ठिकाणी स्वागत करतात आणि सन्मान करतात। या कार्यक्रमासाठी पुणे शहरातील बहुसंख्य मनसे पदाधिकारी, शाखाध्यक्ष, सर्व स्तरातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक यांचंही आगमन झाले, त्या सर्वांचं वडगाव शहरी मतदारसंघाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आमचे सन्मित्र जयंत भाऊगिरी, प्रकाशजी मळेकर, विशालजी ओवाळ यांचंही या ठिकाणी आगमन झाले। आपल्या सर्वांचं वडगाव शहरी मतदारसंघाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याचबरोबर आमचे सन्मित्र आणि जर्मनी भागातील सामाजिक कार्यकर्ते, त्या भागाचा बुलंद आवाज निलेश भाऊ निकम यांचंही आगमन झाले, त्यांना विनंती आपण स्टेजवर यायचं। निलेश भाऊ निकम, जनवाडी गोखलेनगर या भागातील धडाडीचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते, आमचे सन्मित्र वसंतदादा मोरे यांचे कट्टर समर्थक निलेश भाऊ निकम यांचं या ठिकाणी आगमन झाले, आपलं सहर्ष स्वागत। आपण कृपया स्टेजवर यावं। त्यानंतर मनोज भाऊ ठोकळ यांना मी विनंती करतो की त्यांनी वडगाव शहरी मतदारसंघाच्या वतीनं सन्माननीय वसंतदादा मोरे यांचा सन्मान करावा। मनोज भाऊ ठोकळ, या ना या भाऊ थोडं मागून घ्या। यानंतर मनोज भाऊ ठोकळ यांना मी विनंती करतो की त्यांनी सन्माननीय निलेश भाऊ निकम यांचा सन्मान करावा।
अर्चनाताई मासरेकर यांना विनंती कृपया आपण स्टेजवर येऊ. त्याचबरोबर रुपालीताई ढोकळ यांना विनंती आपण स्टेजवर या. उषाताई काते यांना विनंती आपण स्टेजवर या. नाचताई इनामदार यांना विनंती आपण स्टेजवर या. जमीन भाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आपण स्टेजवर या. जमीन भाई शेख, अनिल भाऊ परदेशी शाखाध्यक्ष यांना विनंती आपण स्टेजवर या. त्याचबरोबर शुभम भाऊ आल्हाट शाखाध्यक्ष येरवडा यांना विनंती आपण स्टेजवर या. स्वप्नाताई खरात यांना विनंती आपण स्टेजवर या. मंगेश भाऊ रास्कर यांना विनंती आपण स्टेजवर या. मनोज वहिनी वहिनी रुपाली वहिनी थोडं सरका. तात्यांना मध्ये या ना दोघांच्या. मनोज भाऊ जिथं गेला असं पारदर्शक या ठिकाणी आपण लकीड्रॉचा पहिला राऊंड सुरू करतोय. त्याच्यामध्ये 8 बक्षीस देण्यात येतील. पहिल्यांदा 8 क्रमांकाचं बक्षीस काढलं जाईल. त्यानंतर 7, 6, 5, 4, 3, 2 आणि शेवटी 1 क्रमांकाचं बक्षीस काढलं जाईल. सर्वांना विनंती आपण इथे या ठिकाणी लक्ष द्यायचं. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी लकीड्रॉच्या चिन्ह काढण्याचं काम सुरू होतं. पहिलं बक्षीस 8 नंबरचं काढलं जाईल. सर्वांनी लक्ष द्या या ठिकाणी. सौरभ भाऊ लडकत यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. दगड ठेवायच्या खाली. दगड घ्या. दगड हलते हलते. काशीवाडी भागातील कुणाल भाऊ यांचंही आगमन झाले. त्यांचे सहर्ष स्वागत. कार्यकर्त्यांना थोडी विनंती आहे. पाठीमागं महिला भगिनींना दिसत नाही. आपण एका बाजूला यायचंय. स्टेजच्या समोर गर्दी करून राहायचं. पाठीमागं महिला भगिनींना दिसत नाहीये. 8 नंबरचं बक्षीस या ठिकाणी निघालेलं आहे. भाग्यवान विजेती महिला आहे. 235 नंबर क्रमांक जयश्री मलवडे आहेत का? या टोकन क्रमांक 235 जयश्री मलवडे यांना 8 क्रमांकाचं बक्षीस लागले. मान्यवरांना विनंती आहे त्यांचं बक्षीस या ठिकाणी स्वागत करायचं. आणि ज्या महिलांना पारितोषिक मिळणार आहे त्यांनी घरी जायचं नाही. बंपर पारितोषिक मिळणार आहे. पण ज्या महिला इथं असतील त्यांनाच पारितोषिक मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुशीलाताई नेटके यांचं या ठिकाणी आगमन झाले. काही नवीन ते आपण कृपया स्टेजवर या. सुशीलाताई नेटके. एक मिनिट अनावश्यक लोक जर कोण थांबले असतील पाठीमागच्या बाजूला तर विनंती आपण थोडं खाली जायचं. स्टेजवर भरपूर लोक झाले. कॅपॅसिटीपेक्षा जास्त स्टेजवर लोक आहेत. ज्यांचं काम झालेलं आहे त्यांनी खाली गेलं तरी चालेल. लहान मुलांना विनंती. यानंतर 7 नंबरचं बक्षीस काढलं जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पुणे जिल्हाध्यक्षा सुशीलाताई नेटके यांच्या हस्ते 7 नंबरचं बक्षीस काढलं जाते. या ठिकाणी 7 नंबरच्या भाग्यवान महिला विजेत्या आहेत. टोकन क्रमांक 237. नाव आहे मंदा गायकवाड. अभिनंदन तुमचं. स्टेजवर यायचं. मंदाताई गायकवाड यांना 7 नंबरचं कुपन लागलेलं आहे. त्यांनी मान्यवरांच्या हस्ते आपलं बक्षीस घेऊन पाहिजे.
यानंतर 6 नंबरचं बक्षीस काढण्यात येईल. पर्वती उपविभागाध्यक्ष महिला नास्ताई नामदार यांच्या हस्ते 6 नंबरचं कुपन काढण्यात येईल. टोकन क्रमांक 468 अंबिका गायकवाड मनपूर्वक अभिनंदन तुमचं. आपण स्टेजवर यायचे. अंबिका गायकवाड टोकन क्रमांक 6चं बक्षीस तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या काहींच्या हस्ते बक्षीस दिलं जाते. टोकन क्रमांक 6चं बक्षीस या ठिकाणी देण्यात आले. त्यानंतर विनंती करतो की टोकन नंबर 5चं बक्षीस काढण्यात यावं. जमीन ताजींच्या हस्ते टोकन क्रमांक 5चं बक्षीस काढण्यात येते. भाग्यवान महिला भगिनी आहेत. टोकन क्रमांक 454 कोणाचं आहे? 454 वैशालीताई केशवे. वैशालीताई केशवे टोकन क्रमांक 454 मनपूर्वक अभिनंदन. टोकन क्रमांक 4च्या भाग्यवान विजेता आहेत. टोकन क्रमांक 293 तरेजा डिकोस्टा. टोकन क्रमांक 293 मनपूर्वक अभिनंदन तुमचं. मनपूर्वक अभिनंदन. टोकन क्रमांक 3चं या ठिकाणी टोकन क्रमांक 3 009 नंबरचं टोकन आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा लकी नंबर आणि आवडता नंबर. भाग्यवान विजेता आहेत आरती मिसाळ. टोकन क्रमांक 158 नंबर कोण आहे? रजिया शेख. टोकन क्रमांक 158 रजिया शेख. आहेत का? त्या नसतील अवेलेबल दुसरं टोकन काढलं जाईल. आहेत का? शहर अध्यक्षा वनिताताई वाकसकर यांचं आगमन झालंय. त्याचा विनंती आहे आपण कृपया स्टेजवर यावं. वनिताताई वाकसकर. त्यानंतर आयोजक रुपाली ठोकळ यांना विनंती करतो की आपण टोकन क्रमांक 1चं बक्षीस काढावं. आणि या टोकन क्रमांक 1च्या विजेत्या आहेत रुपालीताई ठोकळच. असं नाहीये दुसरं
टोकन क्रमांक 43 अर्चना वाघमारे या टोकन क्रमांक 43 अर्चना वाघमारे यांना क्रमांक 1 बक्षीस मिळाले. आपल्याला विनंती आहे आपण वरती यायचंय. हे बक्षीस देण्यासाठी पुणे शहराच्या महिला अध्यक्षा वंदनाताई वाघमारे यांनी विनंती करतो त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी मी विनंती करतो आपला पुढचा राऊंड खेळाचा दादा कोणत्यांचा सुरू करायचा आहे. तत्पूर्वी या ठिकाणी 2-3 मार्गदर्शनपर भाषण होतील. अगदी थोडक्यात मी सुरुवातीला पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुशीलाताई येटके यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या. नमस्कार महिलांनो, कार्यक्रमाचा आनंद सगळ्यांना येतोय का? नाही नाही का? हो अरे आवाज येते आवाज. आज या ठिकाणी मी मागच्या वेळेस या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे मनोज ठोकळे यांच्या ऑफिसच्या उद्घाटनानिमित्त तर आम्ही एवढी गर्दी या भीत होती की मी कार्यक्रमाला आलते पण मला मनोजच्या ऑफिसला जाताच आले नाही आणि आम्हाला बाहेरूनच मनोजला कार्यक्रम संपल्याच्या नंतर तिथेच थांबलो होता बोर्डाच्या तिथे आणि कार्यक्रम सगळा संपला आणि मनोज तिथे आला. मनोजला भेटलो, शुभेच्छा दिल्या आणि मी तिथनंच निघून गेले. आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम मनोजने घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनोज आणि आपल्या रुपाली वहिनी या भागामध्ये अतिशय प्रामाणिक आणि चांगलं काम करतात असं मला नेहमी बघते माहिती आहे. आणि आज या ठिकाणी वडगाव शहरीमध्ये सगळे आमचे वसंत भाऊजी मोरे आहे ह्यांचं आमचं नातं म्हणजे 3 प्रकारचं. तर 3 प्रकार म्हणजे कसले तर हे माझ्यापेक्षा पदाने मोठे आहे म्हणून आमचे नेते सभागृहामध्ये आम्ही एकत्र निवडून आलो म्हणजे आमचे सहकारी आणि आमचे लाडके बंधू असं आमचं 3 प्रकारचं नाते वसंतभाऊ मोरेंबरोबर आहे. आमच्या महिला शहर अध्यक्षा आमची खास मैत्रीण बहीण या देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्ष आहे आणि तुमची सुद्धा नाती 3 आहे. बहीण वहिनी सहकारी मैत्रीण 4 नाते आहेत तुमची. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही कमी नाहीये असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. वाहतूक सेनेचं चांगलं काम या ठिकाणी करतात. आमच्या मासेकर ताई आहे, रुपाली ताई तर म्हणजे मनोज भाऊ मोकळे इतके फिरूच शकत नाही त्या ताई सोडतात म्हणून आमचा भाऊ जोरात पळतो आणि आमचा भाऊ बहिणीलाही घेऊन पळतो. याचा आनंद सर्वात मोठा आहे. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये ही सगळ्या शुभेच्छा वसंत मनोज भाऊ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं या ठिकाणी सांगते. आणि वसंत भाऊंचे देखील मनोज भाऊला चांगलं लक्ष आहे. कार्यक्रम अतिशय सुंदर करण्यामध्ये आमचे नितीन जगताप नितीन जगताप या ठिकाणी आहे पर्यावरण सेनेचे
आमचे शहर अध्यक्ष आहेत आपले हे आहे लक्ष्मण भाऊ काते, तर संपूर्ण वडगाव शहरी या ठिकाणी आहे एवढे सांगते. आणि स्टेजवर थांबलेल्या सगळ्यात महत्वाचं स्टेजवर थांबलेल्या सर्वांना अगदी येणाऱ्या 2024च्या सगळ्यांना अगदी मनापासून माझ्या शुभेच्छा एवढंच सांगते. आणि मी या ठिकाणी थांबते. मला बोलण्याची संधी दिली मनोज भाऊ तुम्ही, त्यामुळे तुमचा अगदी मनापासून धन्यवाद. असेच वेळोवेळी कार्यक्रम तुम्ही घेत राहा, अशा तुम्हाला शुभेच्छा. आणि खूप कार्यक्रम घेत राहा, कारण की तुमच्या मागे शक्ती ती खूप मोठी आहे. एवढंच सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. शहराच्या महिला शहराध्यक्षा सन्माननीय वनिताताई वागसकर यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्वांना शुभेच्छा द्याव्या. व्यासपीठावर उपस्थित आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक वसंतभाऊ मोरे, आमचे जिल्हाध्यक्ष सुशीलाताई नेटके, वडगाव शहरातील सगळे पदाधिकारी आणि जमलेल्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना नमस्कार. आज वसंतभाऊंच्या माध्यमातून हा जो होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आपण संक्रांतीपासून खूप हळदी कुंकू केली. पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांसाठी तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा की आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे हजर झालात. एक चांगली बायको, चांगली सून, चांगली मुलगी, हे सगळं खोटं होतं. आपण स्वतःसाठी वेळ काढत नाही, स्वतःकडे दुर्लक्ष करतो. कुठेतरी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलात आणि या कार्यक्रमामध्ये सामील झालात. वसंत भाऊ असतील, मनोज भाऊ असतील, वडगाव शहरीतले इतर पदाधिकारी असतील, आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलंच माहिती आहे की आमचे खरे मतदार माझ्या महिला भगिनी. समाजामध्ये 50% टक्का हा आपल्या सगळ्यांचा आहे. होम मिनिस्टर आयोजित केलेलं आहे, बरोबर आहे ना वसंत भाऊ? आपली एक शक्ती आहे. आणि मला वाटतं महिलांचा विचार जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जातो तो इतर कुठल्याही पक्षाकडून केला जात नाही. तुमच्यासाठी बरीचशी कामं मनोज भाऊ असतील, इतर आमचे पदाधिकारी असतील ते वेळोवेळी करतात. त्याच्यामुळे तुम्ही इथून पुढचं जे काही इलेक्शन असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्कीच प्राधान्य द्या, असं याच्या माध्यमातून मी सांगेन. वडगाव शहरातील सगळ्या मतदारसंघातील सहकाऱ्यांना वसंतभाऊ तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. मला इथे बोलायचं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर ज्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम होतोय असे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि पुणे शहराचे भावी खासदार वसंतदादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात आणि समोर जमलेल्या सर्वांना संबोधित करा. धन्यवाद. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या भागाचे उपविभागाध्यक्ष मनोज ठोकळ, त्यांच्या सौभाग्यवती रुपालीताई ठोकळ आणि संपूर्ण वडगाव शहरी परिसरामधील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते, सभागृहामधील माझ्या भगिनी, पुणे जिल्ह्याच्या मनसेच्या जिल्हाध्यक्षा सुशीलाताई नेटके, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष माझ्या भगिनी वनिताताई वागसकर, माजी नामदार सोनालीताई माजरेकरताई, लक्ष्मण काते, बाळासाहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच महाराष्ट्र जास्त वेळ घेणार नाही, कारण मला वाटतं फक्त पहिलाच राऊंड झाला आहे. अजून आपल्याला जवळजवळ 50 बक्षिसं वाटायची आहेत. अजून मला वाटतं की 6 पैठण्या वाटायच्या आहेत. एकच पैठणी झाली आहे, अजून 6 पैठण्या जायच्या. मी तुमच्यामध्ये जास्त वेळ थांबणार नाही, परंतु मी वनिताताई आणि सुशीलाताईंना विनंती करेन की याच्या पुढचा काही शुक्रवारचा कार्यक्रम आमच्या नाचताई नंतर यांच्या प्रभागामध्ये जनता वसतमध्ये, त्याच्या पुढचा कार्यक्रम कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघामध्ये घोरपडी परिसरामध्ये, त्याच्यानंतरचा कार्यक्रम हा पद्मावती भागामध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये, त्याच्या पुढचा कार्यक्रम छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. अशा जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित केला आहे. आणि आपण दोघींनी
विशेषतः सर्व महिला आपल्या महिला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रत्येक कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी येणाऱ्या महिला भगिनींना आपण एक चांगल्या प्रकारचं आपण व्यासपीठ तयार करून देतो. एका व्यासपीठामध्ये कुठेतरी आपण स्पर्धेमध्ये राहिलं पाहिजे या भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण पुणे शहरामध्ये महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम पहिल्यांदाच आपण आयोजित करतो. मनोज ठोके आणि त्यांच्या सौभाग्यवती तसेच या परिसरामधील सर्व कार्यकर्ते गेल्या 5-7 दिवसापासून आम्ही या कार्यक्रमासाठी राबतोय. तसंच मी शुक्रवारच्या कार्यक्रमात सुद्धा नागच्या भागामध्ये अशाच पद्धतीचा कार्यक्रम आपण घेतो. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा आपण सर्वजण उपस्थित राहतात एवढी सगळ्यांकडे विनंती करतो. आणि या ठिकाणी माझे मित्र ज्युनियर दादा कोडके, शंकरराव सूर्यवंशी यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम चालू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने शंकरराव कार्यक्रम घेतात आणि त्यांचा आपण अशाच प्रकारे जो आनंद त्यांचा चालू आहे महिला भगिनींमध्ये जो खेळाचा उल्हास होतो ते दरवेळेस म्हणतात की महिला चूल आणि मूल दोन्हीच विषयामध्ये असते. आज रविवार असताना सुद्धा म्हणजे विशेषतः रविवार आहे, रविवार असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी इकडे आलात त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. प्रत्येकाला या ठिकाणी बक्षीस मिळेल याची मी खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि शंकररावाला विनंती करतो की त्यांनी ते पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद. पुण्याची पसंत मोरे वसंत. मी या ठिकाणी एक गोष्ट मोरे वसंत, पुण्याची पसंत, पुण्याची पसंत. धन्यवाद. दादांना विनंती करतो आपण कार्यक्रम सुरू करू. माझी एक विनंती आहे, जे कोणी वाघ आणि वाघिणी आले त्यांनी वरती उभं राहून कार्यक्रम बघाव. इथं उभं राहायला जागा नाही हो. असे नाही, तुम्हाला खेळायला लागेल का? आधी सांगतोय खेळायला लागल. ए बाबा सर काय मला पाय पडले चिगर मायला मध्ये काय सगळं बाजू सगळं आणि माझा सगळे ज्या माझ्या माता भगिनी खेळणार आहेत, ज्या खेळलेल्या आहेत आऊट झाले त्यांनी जागेवर बसा आणि ज्या उड्या मारायला चालेल त्यांनी इकडे आधी चला खेळलेल्या कोण खेळणार आहे इकडे चला मुली बाजूला सगळा या साईडला थांबा सगळ्या वहिनी या साईडला थांबा. या ठिकाणी हा कार्यक्रम चालू असताना ज्या कार्यक्रमामधनं मी प्रेरणा घेतली, गोखलेनगर परिसरामध्ये हा कार्यक्रम चालू होता आणि त्या ठिकाणी आमचे माझे समर्थक निलेश निकम या ठिकाणी आले. निलेश निकमांच्या इथं मी तो कार्यक्रम पाहिला होता आणि तो कार्यक्रम पाहिल्यानंतर मी लगेच स्वतःच्या मनाशी ठरवलं की निलेश निकम जर या ठिकाणी गोखलेनगर परिसरामध्ये जनवारी परिसरामध्ये कार्यक्रम घेऊ शकतो तर माझ्या पुणे शहरामध्ये प्रत्येक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला भगिनीला हा कार्यक्रम दिला पाहिजे म्हणून मी महिला पदाधिकाऱ्यांना हा कार्यक्रम केला. म्हणून निलेशच्या मनापासून आभार मानतो की निलेशमुळे मला या कार्यक्रमाची प्रेरणा मिळाली. या ठिकाणी 2 सन्मान करायचे. पुणे शहराच्या शहराध्यक्षा सन्माननीय जिल्हाध्यक्षा सुशीलाताई नेटके यांचा या ठिकाणी सन्मान रुपालीताई ठोकळे यांच्या हस्ते होते. त्यांना विनंती आहे की त्यांनी त्याचा स्वीकार करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हाध्यक्षा सुशीलाताई नेटके. एक मी ज्या ज्या बहिणीला सांगतो त्यांनी मागच चला वहिनी तुम्ही शहराच्या शहराध्यक्षा यांचा सन्मान रुपालीताई ठोकळे यांच्या हस्ते घेऊन त्यांना विनंती आहे त्यांनी त्याचा स्वीकार करावा. वनिताताई वागस्कर. चला वहिनी वहिनी चला की या इकडे या इकडे उभे राहा. जास्त जवळ वहिनी आता एक काम करा ना त्याला जागा ठेवा. हा चला इकडे चल इकडे
या सगळी तिकडे लक्ष नका मी सगळं व्यवस्था करतोय गोंधळ होतो फोटोग्राफर इकडे या. चला सारखं बाजूला फोटो घ्यायचे. बस थांबा. आता एक काम करा ऐका वहिनी थांबा त्यांना काही विचारू नका मी सगळं सांगतो बरं का मी सगळं सांगतो तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या हा एवढं चिटकून थांबू नका ज्या उडी मारता आली पाहिजे पास भाभी आप थोडा पोषण द्या आता खेळ ऐका जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या सगळ्यांचं लक्ष इकडे आहे का जरा मागचे मावशी भाभी क्या हो गया काय को क्या हो गया बोलो कुछ नहीं ना हाँ फिर वैसा नहीं क्या है मालूम है भागते भागते गए धापटीशी पड्या आहे ना इकडे लक्ष द्या सगळ्यांनी आता खेळ असा आहे त्या साईडला मी दोरी पकडणार आणि ह्या साईडला ही दोरी पकडणार आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र उडी मारायची काय बघा हा रेडी का थांबा तुम्ही थांबा मग नंतर घेतो रेडी का दोरीवरची उडी मारायची जमल का आणि गोल फिरवणार जमल का नाही हा या साईडला मारायची जमल का स्टेजवर उपस्थित असलेल्या लोकांना विनंती आहे की स्टेजची कॅपॅसिटी बघून आपण जरा स्टेजवरची गर्दी कमी करायची. जमल का उडी मारायला नाही का कॅन्सर खेळ आता लक्षात घ्या खेळ वेगळा आहे इकडे लक्ष द्या काय होते खेळायला घेतलं की पहिलं हा भाई माझा मोबाईल घे हा अगं बाई माझं लेकरू कुठे आहे सासूबाई जेवल्या का सगळं जाऊ द्या उपाशी राहू द्या सगळे तिच्या मायाला जाऊ दे तिकडे बरं का भाऊ तुमच्या अंगावर उडी मारली तर गोंधळ होईल तुम्ही इकडे या तुम्ही आता जे उभे आहे ते कुठे आहे माहिती का कुठे पहिलं काय असतं आपण पहिलं जातो तळ्यात जातो पहिलं मळ्यात जातो पहिलं आणि नंतर काय असतं तळ आता तुम्ही मळ्यात उभे आहे पुढं तळ एक ट्रायल घेऊ आपण कुणाला जमतंय कुणाला नाही फक्त ज्या माझ्या माता भगिनींची भांडणं त्यांना असतील तिथं काढू नका नाहीतर त्या मायला नळावर मला तू हे केलं काय त्या ढाकलून त्या मायला व्हायचं बोल हा रेडी का लक्षात झालं हे बघा इथं अडताय सगळं काय प्रॉब्लेम काय राहिलंय का माग मग इकडे लक्ष द्या मी गळा फाडतोय तुमचं लक्ष माग आहे खेळण्याकडे लक्ष द्या हा रेडी का थांबा हा महिला वहिनी मी तोंडात शब्द नाही काढला काय म्हणणार नाही तरी आपला भैया महिला काय खरं ना बाबा आईला पैठणीसाठी माणूस काय करा त्याचा नेम नाही अहो लक्षात घ्या पण हे शक्य झालंय फक्त कुणामुळं तात्यासाहेब मोरे मनोज भाऊ आणि रुपाली वहिनीमुळे शक्य झाले हा रेडी हा छान वहिनी आमच्या बघा अशा तळ्यात म्हणलं की अशा मळ्यात म्हणलं की अशा आईला कसं व्हायचं वहिनी अशी उडी मारा ना अरे बस की जीव केवढ्या तुझ्या हा एक दोन तीन आऊट झाल्या मग मी मळ्यात म्हणलं मळ्यात जागेवर थांबायचं उडी मारायची नाही हाऊस वहिनीला आऊट झाल्या वहिनी तुम्ही हा जाऊ धन्यवाद जा आऊट कोण झाले या आता बघा लक्ष देऊन घ्या मी काही जरी बोललं तरी तुम्ही आऊट व्हायचं का नाही ठरवायचंय काही शब्द म्हणाल अरे एक ती बाई हलत नाही वहिनी काय समजत नाही जायला गुडगुड आहे बघू जे कोणी आऊट झाले त्याला माझी शपथ आहे पहिलं बाहेर व्हा नाही ना हा तर एकच गंगी आहे मला तिच्या मायला उगल व्हायचा गोंधळ बहिणी इकडं बघितलं कसं व्हायचं माझ्या आवाजाकडे लक्ष पाहिजे हसून हसून द्यायला व्हायची बारी हा 10 मिनिटं करणार
वहिनी ऐका नाही हसायचं आधी ऐकायचं राहिलं बाजू नुसतं हसायचं. ट्यूबलाईट नाही पाहिजे, ट्यूबलाईट बल्ब पाहिजे. बल्ब कशा लगी लागतो, ट्यूबलाईट फाटफाट फाटफाट फाट करते, तसं नाही पाहिजे. रेडी तळ्यात मळ्यात आयुष्यात कधी ऐकून टाकायचे. शेवटचा चान्स. काय माहिती का मनोज भाऊ वहिनींनी जे काय कार्यक्रम ठेवला मागाशी आमचा चुकलं. आता लक्षात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा खेळाच नव्हता, त्यांनी मुजरा केला. राजा मुजरा. आयला कुठे आहे तुम्ही? लय भाई. रेडी? हा तिच्याकडे लक्ष देऊ नका. आहोत व्हा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. हा थांबा. हा झुपले मग झुपले म्हणायचं ना. झुपले थांबलो असतो आम्ही. हा माहिती ना मला कुठे माग आहे. आणि समजा असं चुकलं तर झुपले म्हणायचं. एकदा जा धावलं नाही नाही तर अवस्था अशी भारी आहे. अशा उभ्या येतात. सुशीला वहिनी आता ताई लक्ष नाही बरं का. नुसतं माहिती दादा लक्ष आहे. तिकडं मैत्रीची गप्पा. ऐका गंमत सांगतो. इकडं वहिनी अशा उभ्या येतात का. आणि मी म्हणत जागा वाचे. हा माणूस काय म्हणत त्याला नियम नाही. हा रेडी का. जा मायला पाय तोडून घेशील. लय वेळा झाला. आता काय म्हणतील त्यांच्या घरातली माणसं आहेत का असं होईल. पहिले तुम्ही आऊट झाल्या. हा चला रेडी का. झुकते नाही ना कोण. चला रेडी. आयला मुजरा करता राहिले. नशीब काही जणींना सवय असते असं म्हणायचं. पडायच्या आधी दुसऱ्या दोघींना घेऊन जायचं. चल बाई तू बी चल. आयला लय भारी बाबा खरंच. बसती खाली. कोणतं आऊट होतं. वहिनींचं काय झालंय खेळणं राहिलं बाजूला. दादा काय बोलतात त्याच्याकडे लक्ष. नुसतं बाहेर खुरकुळा. कोलगेटची जाहिरात करतात नुसती. काय सांगायचे बघा खरंच. या ऍडजस्ट करून घ्या दादा. हा रेडी का वहिनी. झोपले काय ना आता. हा एक लक्षात घ्या. आता लेट चालणार नाही. तू लक्ष दे समोर. तू तिकडे दे मी इकडे देतो. मागा लवकर. हा सॉरी नशीब नाही म्हणलं चुकले. हा हा माझं लक्ष होतं. पाय टेकला नाही. टेकला ना पाय. मग टेकला ना मग गेला ना. जाऊ दे रडायचे विचार. मला आऊट म्हणते तरी आधी मराठी समजते की हिंदी समजतं.
अबे हमारी हिंदी ऐकनी पड़ेगी तुमको। कैसा है मालूम है क्या, मैं मराठी में बात करने वाला हूँ। जब खेती में जाते हैं ना तो पहले हम किधर जाते हैं, अपनी खेती बाड़ी रहती कि नहीं, उसको बोलते हैं मड़ा मड़ा, मड़े में, और तड़े में बोलते पानी में। पानी का पानी गिरा तो हम जवाबदार नहीं, ध्यान में रखो। हमारी गंदी थी, उसके लिए हमने एक डायलॉग बोला था, मैंने दिल दिया तुझे तोहफा समझ के, मैंने दिल दिया तुझे तोहफा समझ के, मगर जालिम तू उसके ऊपर बैठी सोफा समझ के। ऐसा हिंदी हमारा। हाँ अभी देखो आउट नहीं होने का ध्यान में रखो। हाँ आगे तड़े पीछे मड़े, बीच में कुछ भी है फिक्र मत करो, जाने दो। दोन्ही पाय एक साथ टाकायचे. किरण आउट 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 बहुतेक आज शपथ घेऊन आले, दादांचं रक्त आटवणार म्हणजे आटवणार, आऊट होणार नाही म्हणजे नाही, मनसेने ठेवलेली पैठणी घेऊन जाणार, शपथच आहे. चला नाही आता हा फायनल ह्याच्यात अजिबात पडणार नाही, दादांची ताकद पाठीशी. लेट चालणार नाही बरं का, लेट चालणार नाहीये अजिबात नाही. थोडं सुट्टा सुट्टा थांबा, हात पकडू नका एकमेकांचे. हे मागे सारखं मला कोणी देत नाही पण मी दिली. ए बाई चुकून एखादी पडली, खर्च आमच्याकडनं नाही, आधीच सांगतोय. रक्त एवढं केलं आम्ही, त्याचं फलित झालं पाहिजे कशात, 2024 मध्ये. त्यासाठी नाही तुम्ही मतं देणार हे आम्हाला माहितीच आहे, कारण हे दोघं एवढे जीव लावतात. आणि हा ढाण्या वाघ महाराष्ट्राचा, पुण्याचा ढाण्या वाघच आहे. हा पाठीशी म्हणला विषय संपला. आणि ह्या वाघिनी आमच्या सुशीलाताई नेटके. हा मग वहिनी तर वागच का, एक नंबर आहे भारी भारी. काय झालं घ्या बरं घेऊन मला हे हिरकणी घ्या कडावर, वहिनी घ्या कडावर, घ्या कडावर, घ्या मला उद्या. हा उद्या हिरकणी हाँ चलो मगर लक्ष्य दे भाभी, वो साइड के इधर आओ, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, बाकी सब मेरे साथ आओ.